नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही एक सुंदरसा डिस्प्ले इथे बघताय. मागे हे छानसे लाईट पण तुम्हाला दिसत आहेत आणि आज काहीतरी वेगळी चर्चा आपण करणार आहोत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ही चर्चा आहे एक वेगळ्या इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स बाबत आणि ते करतंय कोण ही उत्सुकता तुम्हाला निश्चितच लागली असेल. या सगळ्याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर IAS अधिकारी आल्यात. लीना बनसोड मॅडम, स्वागत आहे तुमचं. नमस्कार मॅडम. या आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी महामंडळ या दोन्ही संघटनांच्या MD म्हणून नाशिकमध्ये कार्यरत आहेत. याआधी त्या जिल्हा परिषदेला CEO म्हणून नाशिकमध्ये होत्या. अतिशय कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आपल्याला सर्वांनाच आहे. मॅडम, सो हॅपी टू हॅव यू आणि धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. हे सगळे छानसे प्रोडक्ट्स आपण आज इथे बघतोय. खूप वेगळं वाटतंय की काहीतरी शासकीय एका डिपार्टमेंट मधनं हे सगळं आपल्याला उभं राहताना दिसतंय. तर पहिले तर सुरुवातीला आम्हाला सांगा की आदिवासी विकास महामंडळ नेमकं करतं काय, शबरी महामंडळ नेमकं करतं काय? आदिवासी विकास महामंडळ ही एक कोऑपरेटिव्ह संस्था आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 938 आदिवासी बांधवांच्या सहकारी संस्था आहेत. बर. आणि 1972 साली ह्या महामंडळाची स्थापना झाली होती आणि त्याचा मूळ उद्देश म्हणजे की आदिवासींची जी होणारी पिळवणूक आहे ती थांबवून त्यांच्या मालाला, त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणं, म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक उन्नती करता हे महामंडळ स्थापन झालं होतं. आणि ह्या 938 आदिवासी संस्थांचं फेडरेशन म्हणजे आदिवासी विकास महामंडळ. तर हे कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट अंतर्गत रजिस्टर झालेलं महामंडळ आहे. आणि गेले जवळपास 52 वर्ष हे महामंडळ सातत्याने शेतकऱ्यांकडनं मिनिमम सपोर्ट प्राइस वरती धान खरेदी किंवा मिलेट्सची खरेदी, बरोबर, त्याच्यानंतर मका आहे, ज्वारी आहे, ह्या धान्यांची खरेदी हे महामंडळ करत असतं. सध्या फूड अँड सिव्हिल सप्लायची जी प्राइस सपोर्ट स्कीम आहे त्या आधारभूत खरेदी योजना म्हणजे जी केंद्र सरकारची योजना आहे, तर त्या योजनेकरता आम्ही प्रमुख एजंट म्हणून, शासनाचे एजंट म्हणून काम करतात. हे झालं आदिवासी विकास महामंडळ. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ हे महामंडळ 1998 साली अस्तित्वात आलं. ही कंपनीज ऍक्ट खाली रजिस्टर्ड कंपनी आहे. आणि त्याच्यामुळे एक महामंडळ हे कोऑपरेटिव्ह ऍक्ट खाली रजिस्टर्ड आहे, दुसरं कंपनीज ऍक्ट खाली. पण मूळ उद्देश दोघांचा सारखाच आहे. पण कंपनीज ऍक्ट खाली असल्यामुळे ही फॉर प्रॉफिट कंपनी आहे आणि ह्यामध्ये आम्ही अशासारखी कामं करू शकतो. बरोबर. ती फ्लेक्झिबिलिटी आम्हाला शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळात मिळालेली आहे. आतापर्यंत शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाने जे प्रमुख काम राबवलं होतं, योजना राबवली होती, ती केंद्र शासनाचं नॅशनल शेड्यूल्ड ट्राईब्स फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, जे आदिवासी बांधवांना कमी व्याजदरावरती फायनान्स अवेलेबल करून देतं. तर आम्ही त्यांच्या माध्यमातून ही योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होतो आतापर्यंत. तर आम्हाला त्यांच्याकडनं 4% बल्क फायनान्सनी फंड्स मिळत होते. ते साधारणतः वर्षाला 5 वर्षात 25 कोटी एवढे मिळायचे फक्त. आणि त्यातनं मग आम्ही स्मॉल लोन्स डिस्ट्रीब्यूट करणे, त्याची वसुली करणे वगैरे एवढंच साधारणतः काम मर्यादित होतं. बरोबर. आणि पण प्रामुख्याने म्हणजे की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा दोन्ही महामंडळाचा उद्देश आहे. आणि एक कंपनीज ऍक्ट खाली असल्यामुळे त्या कंपनीज ऍक्टच्यामुळे त्यातनं आम्हाला दैनंदिन कामकाज करायची फ्लेक्झिबिलिटी किंवा फॉर प्रॉफिट काम करण्याची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती जास्ती आहे. कारण त्याच्यामध्ये NST FDC मध्ये सुद्धा आम्ही 2% ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट ही आम्ही चार्ज करतो. इकडे आम्ही असे कुठलेही TDC मध्ये असे कुठल्याही शेतकऱ्यांकडनं आम्ही चार्जेस घेऊ शकत नाही. हा 2 महामंडळात. हे आता जेव्हा तुम्ही लोन डिस्बर्समेंट करताय आदिवासी बांधवांना, तर ते कशासाठी वापरलं जात होतं? म्हणजे तुमचा सर्वे काय सांगतो की ज्याच्यातनं हे सगळं तुमचे प्रोडक्ट्स पुढे आले? तर जसं मी सांगितलं की 5 वर्षाला 25 कोटी इतका फायनान्स फक्त होत होता. आणि त्याच्यामध्ये मग छोट्या छोट्या गरजांकरता म्हणजे उपजीविका संवर्धनाच्याच गरजा, त्याकरता हे कर्ज आदिवासी वापरत होते. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे आपलं 9.35% लोकसंख्या ही आदिवासी आहे. त्याच्यामुळे तेवढ्या मोठ्या संख्येच्या मानाने हा कर्ज पुरवठा फार मर्यादित आहे.
त्यातनं कोणी किराणा मालाचं दुकान उघडलं, तर कोणी एखादी गाय घेतली, काही बकऱ्या घेतल्या, हे असं छोटे छोटे कामं त्यांचे सुरू होते. पण साधारणतः 15-16 ह्या वर्षापासून स्पेशल सेंट्रल असिस्टन्स ही केंद्र शासनाची योजना आणि आर्टिकल 275(1) ह्या अंतर्गत आदिवासींच्या आर्थिक उन्नतीचे कार्यक्रम शासनाला घेता येतात, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सला. तर त्या माध्यमातून आम्हाला काही प्रोजेक्ट्स मंजूर झाले आणि ते प्रोजेक्ट्स हे FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स असतील किंवा महिलांचे बचत गट असतील, ग्रामसंघ असतील, तर त्यांच्यासाठी हे उपयोगी पडावे अशा प्रकाराने त्या योजना मंजूर झाल्या होत्या आणि ते निधी पण तो हळूहळू आमच्याकडे यायला लागला होता. तर 2 वर्षापूर्वी जेव्हा मी ह्या पदावर रुजू झाले तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या आदिवासी भागांमध्ये चांगल्या FPOs तयार झालेल्या आहेत. आत्मा कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत किंवा शासनाची 10,000 FPOs ची एक योजना होती, त्या योजनेअंतर्गत ते संघटित झालेले आहेत. खरंय. पण आता पुढे काय करायचं हे मार्ग त्यांच्याकडे नव्हते. आणि आमच्याकडे एक नितीन पाटील साहेब MD होते माझ्या आधी. तर त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून एक अतिशय उत्तम शासन निर्णय मंजूर करून घेतला होता आणि ज्यामध्ये ह्या FPOंना मोठ्या प्रमाणामध्ये प्रोजेक्ट बेस्ड फायनान्स देण्याची तरतूद करण्यात आली होती. पण दुर्दैवाने म्हणजे ते इम्प्लिमेंट होण्याच्या आधी त्यांची बदली झाली आणि माझं सुदैव की इतकी सुंदर योजना मला राबवण्याची संधी मला मिळाली. तर त्यामध्ये असं होतं की साधारणतः एक MDंच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे आणि त्या समितीला 1 कोटीपर्यंतचे प्रोजेक्ट मंजूर करण्याचे सर्व अधिकार त्या समितीला मिळालेले आहेत. त्यामध्ये FPOची जी व्याख्या आहे ती इतकी मोठी विस्तृत केल्या गेलेली आहे की त्यामध्ये फक्त म्हणजे शेती डिपार्टमेंटने, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटने मंजूर केलेल्या संस्थाच नाही, तर पेसा क्षेत्रात येणाऱ्या ग्रामसभा, आमच्या आदिवासी सहकारी संस्था, महिलांचे ग्रामसंघ, या सगळ्या संस्थांना FPOचा दर्जा त्या GR मध्ये देण्यात आला. एक. दुसरं, त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट सबमिट करायचा, त्यांच्या भोवताली जे पिकतं आहे ते विकण्याच्या संदर्भात त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट सबमिट करायचा असं होतं. आणि त्याचं फंडिंग पॅटर्न हे खूप इंटरेस्टिंग आहे. 40% सबसिडी, 50% पहिल्या 3 वर्षाकरता बिनव्याजी कर्ज, आणि 10% लाभार्थी हिस्सा. इतकं सुंदर ती योजना आहे, सोपी आहे. मग त्यामध्ये काय काय करता येतं, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टोरेज फॅसिलिटीज. कारण कुठल्याही शेतकऱ्याला गावामध्ये त्याचा माल साठवणूक करायला समजा सुविधा उपलब्ध झाल्या म्हणजे नाही आहेत तेवढ्याशा, आणि त्या झाल्या समजा तर प्राइस नेगोशिएशन करायला सोपं जातं. स्टोरेज फॅसिलिटी कदाचित नसते आणि म्हणून मग मिळेल त्या किमतीमध्ये त्यांना आपलं प्रोड्यूस विकावं लागतं. तर पहिली व्यवस्था म्हणजे स्टोरेजची झाली पाहिजे गावागावांमध्ये. दुसरं, प्लांट आणि मशिनरी. तर त्यांना समजा त्याच्यावर काही सॉर्टिंग करायचं आहे, ग्रेडिंग करायचं असेल, तर ते ग्रेडिंग सॉर्टिंग करण्यासाठी म्हणून छोट्या छोट्या मशीन्स तिथे द्यायच्या. त्यांना व्हॅल्यू एडिशन करायची आहे. म्हणजे समजा नाचणी त्यांनी घेतली तर आता काय व्हायचं की प्रत्येक शेतकरी आपली नाचणी विकत घेणार आणि ते बाजारात जाऊन विकणार, ज्या दिवशी तो रेट असेल तेव्हा विकणार, आणि जाण्यायेण्यामध्येच त्याचा एक तर वेळ जाणार आणि त्याचे पैसे खर्च होणार. पण ह्या FPOमुळे काय झालं, त्याच्या गावाच्या जवळ ही FPO आहे, तो स्वतः त्या FPOचा मेंबर आहे, तो येतो तिथे, वजन काटा असतो, डिजिटल वेइंग स्केल आहे, तिथे त्याचं वजन होतं त्या मालाचं, तिथल्या तिथे त्याला पैसे मिळतात. कारण आम्ही वर्किंग कॅपिटलची पण सोय या प्रोजेक्टमध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे FPOच्या ताब्यामध्ये समजा 3 महिन्याचं वर्किंग कॅपिटल असेल तर शेतकरी आल्यानंतर लगेचच्या लगेच त्याला पैसे देणं सोपं होतं आणि तो पैसे घेऊन आपल्या घरी जाऊ शकतो. मग इकडे FPOकडे हे सगळे ऍग्रिगेटेड प्रोड्यूस आल्यानंतर FPO त्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणार आणि मग A ग्रेड दर्जाचा माल असेल तर तो चांगल्या किमतीमध्ये विकता येईल, B दर्जाचा असेल तर, म्हणजे ग्रेडिंग सॉर्टिंग करून त्याप्रमाणे मार्केट लिंकेज करायला या ऍग्रिगेशन मध्ये खूप मदत झाली. तर आणि मग हा एक कॉम्पोनंट होता. तिसरा कॉम्पोनंट म्हणजे पहिला कॉम्पोनंट स्टोरेज, दुसरा प्लांट अँड मशिनरी, तिसरा वर्किंग कॅपिटल, चौथा होता ट्रेनिंग कॅपॅसिटी बिल्डिंग, आणि 5वा होता की एखादी मेंटरिंग ऑर्गनायझेशन तुमच्या बरोबर असेल तर त्यांचं मेंटरिंग ऑर्गनायझेशनचे कॉस्ट. एवढे संपूर्ण म्हणजे एंड टू एंड व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट साठी अतिशय सुंदर GR आहे तो. मग आम्ही त्या GR अंतर्गत मला सांगायला आनंद वाटतोय की साधारणतः 157 FPOs ना
आम्ही या 2 वर्षामध्ये फंडिंग केलेलं आहे. अरे वा. आणि मग हे फंडिंग सुरू केलं. जसं मी तुम्हाला नाचणीचं उदाहरण दिलं की पिंपळनेर या भागात, धुळे पिंपळनेर या भागामध्ये नाचणी फार चांगल्या दर्जाची तयार होते. आणि मग ती नाचणी मात्र त्यांना पिंपळनेरच्या मार्केटमध्ये पडेल त्या भावाला विकून टाकावं लागायला लागायचं. बरोबर. पण आता काय झालं की ऍग्रिगेशन व्हायला लागलं, ग्रेडिंग सॉर्टिंग व्हायला लागलं आणि टप्पोरी सुंदर नाचणी तिथे, आणि त्यांनी मशीन्स पण घेतल्या, त्याच्यामुळे त्याचं थोडंफार प्रोसेसिंग करायला लागले. ह्या लोकांनी काय केलं, बायकांना म्हणजे त्यांनी असं ठरवलं की 80% नाचणी आम्ही नाचणी म्हणून विकू आणि 20% त्याचा प्रोडक्ट्स बनवू. बर. मग तिथेच बायकांच्या, महिलांच्या स्वयंसहायता गटांना त्यांनी ते द्यायला सुरुवात केली. पीठ करायला लागल्या बायका, पापड बनवायला लागल्या, एकातनं दुसरं हे असं एकातनं दुसरं सुरू व्हायला लागलं. अगदी. पण हे सगळं डेव्हलप होताना मॅडम, हे जे शबरी नॅचरल्स म्हणून आज ब्रँड आमच्या समोर आलाय, तर हा कसा आला, याच्या मागे थॉट काय होता आणि याच्या प्रॉडक्ट्सची तुम्ही निवड कशी केली? कसं झालं की सुरुवातीला तर आमचं लक्ष म्हणजे हे होतं की प्रोजेक्ट अप्रूव्ह झाले पाहिजे वेळेवरती, आणि हा सगळा फंड त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यातनं कामं सुरू झाली पाहिजेत. एकदा ती कामं सुरू झाली त्याने आमच्याकडे लक्षात यायला लागलं की 150 मेट्रिक टन नाचणी हा शेतकऱ्यांनी गोळा केली. बर. जे आम्हालाही आश्चर्य होतं की 150 मेट्रिक टन एक FPO करू शकते, आणि यावर्षी त्यांचं 500 मेट्रिक टनाचं टार्गेट आहे. तर 150 मेट्रिक टन आल्यानंतर मग आम्ही काही इन्स्टिट्यूशनल बायर्सना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली की आमच्याकडे चांगल्या दर्जाची नाचणी आहे, तुम्ही विकत घ्या. लोकांनी खूप इंटरेस्ट दाखवला आणि ते आम्ही त्यांना सॅम्पल्स दिले. पण नंतर ते म्हणायला लागले की नाही, आम्ही मार्केट रेट प्रमाणेच घेणार, म्हणजे होलसेल मार्केट रेट प्रमाणे. आता आपली ही जी नाचणी आहे ही फार म्हणजे एक तर ही नॅचरली प्रोड्युस्ड आहे. बरोबर. ही आदिवासी भागांमधली आहे, ही जंगलच्या दऱ्याखोऱ्यांमधली आहे, त्यामुळे ह्याला पेस्टिसाइड्स आणि बाकी फवारण्या वगैरे काहीच केलेल्या नाहीये. हे वाण जसं आहे ओरिजिनल तसं आहे. आणि म्हणून आमची अपेक्षा होती की हे प्रीमियम आहे आणि हे प्रीमियम मध्ये विकल्या गेलं पाहिजे. पण मग व्यापाऱ्यांना ती अडचण येत होती की प्रीमियम मध्ये आम्ही विकू तर जो आमचा कस्टमर आहे त्याला काय माहिती की आम्ही प्रीमियम मध्ये घेतोय की हे घेतोय, कसं करायचं. आणि मग मला फार मी विचार करायला लागली की हे तर एवढं सगळं करून समजा कमी रेटनीच त्यांना विकावं लागणार आहे, तर परत शोषण होण्याची शक्यता आहे. मग मी हे ठरवलं की चला आपणच आपला ब्रँड करूया, आणि त्याच्यात आम्ही पडलो. आम्हाला ते मॅन्डेट होतच, कारण की शबरी महामंडळ ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकतं. आणि म्हणून मग आम्ही हे सगळं ठरवलं. आमच्या बोर्डानी, आम्ही बोर्डासमोर गेलो, बोर्डाने आम्हाला मान्यता दिली. त्यामुळे आमचा बोर्ड म्हणजे आदिवासी विकास विभागाचे मंत्री हे आमचे अध्यक्ष असतात. नंतर आमचे आदिवासी विकास विभागाचे सचिव, आदिवासी आयुक्त, उपसचिव आणि MD असे हे सगळे बोर्ड मेंबर्स असतात. तर आम्ही जेव्हा ही संकल्पना बोर्डाकडे मांडली तेव्हा त्यांनी लगेच उचलून धरली आणि शबरी नॅचरल्सचा जन्म झाला. पण याच्यात प्रोडक्ट्स काय असावे? आय एम शुअर की याच्यात खूप सारा R&D होतं. म्हणजे आपल्याला हे एवढंच माहिती असतं की मोह हे झाड आदिवासी विभागात फुलतं आणि मग त्याचा वापर ही आदिवासी लोकच करतात. आतापर्यंत मोह कधी अर्बन एरियाज मध्ये पोहोचलं नव्हतं, किंवा फार तर फार आपण जसं तुम्ही म्हणालात की आपल्याला मिलेट्स माहिती आहेत, त्याच्यामुळे नाचणी माहितीये, आणि इयर ऑफ द मिलेट मुळे जो काय अवेअरनेस थोडासा क्रिएट झालाय, तर त्याच्यामुळे थोडासा कल लोकांचा या रागी किंवा नाचणीकडे वाढलाय. पण त्याची ही अशी प्रोडक्ट्स तयार करावीत, त्याची स्टोरेज व्हॅल्यू, त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू, या सगळ्यावर तुम्ही रिसर्च कसा केला? कारण की दिस वॉज युअर पर्सनल इंटरेस्ट ऑल्सो टू डू इट. येस. एकतर जेव्हा म्हणजे एकतर मी आता माझ्या संपूर्ण कार्यकाळामध्ये, माझ्या प्रशासकीय सेवेमध्ये माझा कल हा लाईव्हलीहूड डेव्हलपमेंटमध्ये, बरोबर, महिलांचे प्रश्न सोडवण्यामध्ये, आणि ज्याचे पैसे त्याला मिळावेत आणि त्यांनी करत असलेल्या कष्टाला त्यांचं चीज व्हावं, ह्या करताच मी इतके वर्ष काम करत आलेली आहे. त्यामुळे माझ्यासाठी इट वॉज व्हेरी नॅचरल फ्लो मध्ये, प्रोसेसमध्ये मी गेले. मी 10 वर्षापूर्वी वर्धेला जेव्हा पोस्टेड होते तेव्हा पण आम्ही वर्धिनी या नावाचा ब्रँड केला होता. वर्धेतल्या महिलांचा वर्धिनी हा ब्रँड. बरोबर. आणि मला सांगायला आनंद होतो की आजही तो ब्रँड, त्याच्यातले प्रोडक्ट सुरू आहेत. त्यामुळे जेव्हा कोणी विचार नव्हता केला फारसा ब्रँडिंग आणि याच्याबद्दल,
आणि त्याही वेळी आम्ही अतिशय प्रोफेशनल पॅकेजिंग करून घेतलं होतं. ब्रँड स्टोरी ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा केल्या होत्या. त्यामुळे मला ब्रँड बिल्डिंगचा तसा अनुभव आधीपासून होता. म्हणजे सरकारी व्यवस्थेत राहूनच आमचे जे थोडेफार बजेट्स असतात त्या बजेट मधनच सगळं केलं होतं. त्यात वेगळं काहीच केलं नव्हतं. त्या काळी तर एवढं CSR फंडिंग वगैरे पण अवेलेबल नव्हतं, तरी आम्ही ते केलेलं. तर तीच थीम मी पुढे नेली. पण यावेळेस जे कॅनव्हास होता तो संपूर्ण महाराष्ट्र होता. त्यावेळी फक्त एक जिल्हा होता आणि आता संपूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी भाग, साधारणतः 15 जिल्हे महाराष्ट्राचे, ज्याच्यामध्ये आदिवासी पॉप्युलेशन सिग्निफिकंट आहे. मी थीम ही ठेवली की जे त्यांचं प्रोडक्ट आहे, जे तिथे पिकतं आहे किंवा जे तिथे होतं आहे त्याला विकायचं. एक दुसरं, अंतर्बाह्य त्याचं स्वरूप हे, ह्याची संपूर्ण ओनरशिप ही आदिवासी समाजाचीच असली पाहिजे. त्याचं बाह्य स्वरूप आहे त्यांचं कल्चर आणि हिस्ट्री दर्शवणारच असलं पाहिजे. आणि येट हे प्रीमियम आहे आणि म्हणून त्याचं पॅकेजिंग हे ट्रायबल कम प्रीमियम हे दोन्ही असलं पाहिजे. एक दुसरं असं जाणवलं की आदिवासी भागामध्ये, म्हणजे संपूर्ण जो आदिवासी पट्टा आहे पूर्ण देशातला, नॉर्थ ईस्ट सोडलं तर त्यामध्ये मोहाची झाडं मुबलक प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे अगदी झारखंड, बिहार पासून आपण बघितलं तर ओडिसापर्यंत हा सगळा जो ट्रायबल बेल्ट आहे तिथे मोहाची झाडं आहेत. पण कोणालाही मोह म्हटलं की अरे बापरे दारू दारू, हो एवढंच एक पटकन लोक, म्हणजे द्राक्ष म्हटलं की वाईन लवकर लोकांच्या लक्षात येणार नाही, पण मोह म्हटलं की दारू लक्षात येतं. सो एक बायस आहे हे लक्षात यायला लागलं. दुसरं, त्यांच्याबरोबर इतकी वर्ष काम केल्यामुळे किंवा मुळात तो इंटरेस्ट असल्यामुळे अभ्यास करताना हे लक्षात आलं, खूप एक्सपर्टशी मी बोलले, तर हे लक्षात आलं की मोहा हा सुपरफूड आहे. म्हणजे आदिवासी जे कंझ्युम करतात त्यांचं जे खाद्य आहे किंवा त्यांची खाद्य संस्कृती आहे ती शरीराला खूप पूरक आणि पोषक अशी आहे. आणि म्हणजे मी ZPCO म्हणून नाशिकमध्ये पण खूप सिग्निफिकंट ट्रायबल पॉप्युलेशन आहे. तर मी जेव्हा CO म्हणून काम करत होते तर कोविड, मी पूर्ण ग्रामीण कोविड मी हाताळला होता त्या काळामध्ये. तर तेव्हा असं लक्षात येतं की ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः आदिवासी भागांमध्ये कोविडचे रुग्ण कमी होते. आणि जे रुग्ण होते ते त्यांना माइल्ड सिम्पटम्स असायचे. आणि मग मी जेव्हा गेले आणि त्यांना विचारायला लागली, कारण मी खूप फिरायची गावांमध्ये कोविडमध्ये, आणि त्यांना मी विचारायची की तुम्ही कोविड झाला तर काय करता, कुठल्या डॉक्टरकडे जातात, काय करतात. ते म्हणतात, नाही ताई, आम्ही ते मोहाचं एक काय घेतो सिरप, म्हणजे मोहाची दारू किंवा काय, आम्ही 1 चमचा घेतो आणि आम्हाला 1-2 दिवसात बरं वाटतं. आम्ही नेहमीच घेतो. साधा सर्दी खोकला जरी झाला तरी आम्ही घेतो. आमच्या लहान बाळांना सुद्धा आम्ही थोडीशी एक अर्धा चमचा वगैरे पाचतो, कारण आमच्यासाठी ते औषध आहे. मग तेव्हापासून हे डोक्यात होतं की मोहाच्या प्रॉपर्टीज वरती काम झालं पाहिजे. मोहाच्या प्रॉपर्टीज काय आहे ते माहिती असलं पाहिजे आपल्याला. आणि मग म्हणून आम्ही हे ठरवलं की एकतर जे जिथे पिकतं आहे, म्हणजे मोहा तिथे होतो आहे, मोहाची आदिवासी संस्कृती, म्हणजे मोहाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात ते, त्याची पूजा करतात आणि ती संस्कृती इतकी समृद्ध आहे. मी तुम्हाला ह्याच्यात दाखवते बरं. आता हे बघा, हे गोंडी पेंटिंग आहे आणि ह्या गोंडी पेंटिंग मध्ये हे त्यांनी त्यांच्या पद्धतीने मोहाचं झाड दाखवलेलं आहे, जे फुललेलं झाड आहे. आता तुम्ही खाली, आणि ही फुलं आहेत, पिवळी फुलं, ती पिवळी फुलं आहेत. ही फुलं ही महिला वेचते आहे. म्हणजे आदिवासी संस्कृतीमध्ये कधीही फुलं तोडले जात नाहीत, तर निसर्गाला पूरक असे जे पडलेलं आहे ते वेचलं जातं आणि अतिशय कष्ट आहेत. दुसरं, हा रंग निळा का ठेवला आम्ही, दुसरा रंग का नाही दिला, त्याचं कारण म्हणजे आम्हाला पहाट दर्शवायची आहे. की ह्या बायका पहाटे पहाटे जंगलामध्ये जातात किंवा शेतात जातात जिथे ही झाडं आहेत. म्हणजे इथे तुम्हाला चांदण्या पण दिसतात. तर अर्ली मॉर्निंग त्या तिथे जातात आणि खाली पडलेली फुलं वेचतात आणि मग आपल्या घरी येतात आणि मग ही फुलं लगेच सुकवायला घेतात. तर खूप सारा थॉट आहे तुमच्या या करण्यामध्ये. आणि मग इथे असं दाखवलंय की मग त्या बायका बसल्या आहेत आणि लाडू वळत बसलेल्या आहेत. सो प्रत्येक लेबल मधनं त्यांची गोष्ट समोर आली पाहिजे, हा विचार आम्ही केला. तर मग हे जे फूल आहे फक्त 1 महिन्यामध्ये येतं.
म्हणजे वर्षभरातला फक्त एक महिना ही फुलं येतात. ती फुलं येतात आणि एका महिन्यामध्ये त्यांना ती जमा करून ती साठवून ठेवायची असतात. ह्याचा अर्थ काय, तर हे फुल प्रीमियम आहे. हो, मग हे प्रीमियम असेल तर हे प्रीमियम प्राइस मध्येच विकल्या गेलं पाहिजे. पण मग त्याचा लुक अँड फील प्रीमियम नसेल तर मग लोकांना आता कसं आपण सांगणार. म्हणून मग पॅकेजिंग प्रीमियम केलं. स्टोरीज खूप महत्वाच्या असतात. लोकांना गोष्टी ऐकायला आवडतात. गोष्ट ऐकली की आपण भारावून जातो. मग आदिवासींची गोष्ट कोण सांगणार, त्या बाईच्या कष्टाची गोष्ट कोण सांगेल, मग ती आम्ही इथे सांगायचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक लेबलच्या मागे एक दंतकथा लिहिलेली आहे. बरं, तो प्रत्येक प्रॉडक्टला मागे एक दंतकथा आहे. डू यू नो म्हणून लिहिलेला आहे प्रत्येक, आणि ती प्रत्येक स्टोरी वेगळी आहे अगदी. आणि ती प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या त्यांची संस्कृती दर्शवणारी गोष्ट, त्यांच्या आयुष्याशी निगडीत असलेली गोष्ट, याच्यावर आम्ही रिसर्च केला. बरोबर. तर आणि प्रॉडक्टचं म्हणाल तुम्ही तर प्रॉडक्ट वरती खूप रिसर्च नाही करावा लागला, कारण हे लक्षात आलं की त्यांची ती संस्कृती मुळात समृद्ध आहे. मग आम्ही काय केलं, हे आता महुआ आहेत. बर, मनुका म्हणजे काय, तर आपण जसं आपले द्राक्ष वाळवतो आणि त्याची मनुका होते, मोहा वाळला की त्याचं मोहाची मनुका तयार होते. ते आम्ही पॅक केलं. बघा, ही बाई इथे वाळवताना दिसते आहे. तिने गोळा करून आणले आणि ही वाळवते आहे, ते वाळवून ते पॅक केलेलं आहे. इतकं साधं आहे. पण मग ह्या मनुका समजा दिवसाला 2 जरी खाल्ल्या, म्हणजे आता आमचे कस्टमर्स म्हणतायत की समजा 2 मनुका खाल्ल्या तर एकतर काय होतं की एकदम ऊर्जा येते शरीरामध्ये. दुसरं, ह्याच्यात हे फुल आहे, फळ नाहीये. म्हणजे फळं जेव्हा आपण खातो तेव्हा फ्रुक्टोज त्याच्यातनं मिळतं आणि त्याच्यामुळे शुगर हाय होते लगेच. बरोबर. साखर शरीरातली एकदम वाढते. ह्याच्याने ते होत नाही कारण हे फुल आहे. त्यामुळे मोहाची फुलं कंझ्युम केल्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते पण शुगर वाढत नाही. तर म्हणून मग आम्ही हे पॅक प्रॉडक्ट आणलं. सोपं आहे, सिंपल आहे. हे मोहाचे लाडू आहेत. बर. आणि ह्याला आम्ही मोगी भोग हे नाव दिलेलं आहे. तर आदिवासींचे जे देव देवता आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाहीये. तर मोगी ही नंदुरबारकडच्या आदिवासींची देवी ही मोगी आहे. बर. आणि मोगीला चढवणारा भोग म्हणजे मोगी भोग, म्हणजे हा लाडू. आणि ह्याची संपूर्ण रेसिपी आमच्या आदिवासी महिलांची आहे. मी त्याच्यामध्ये कुठलाही फेरबदल केलेला नाही. जे त्यांचं आहे ते त्याच स्वरूपामध्ये एका वेगळ्या पॅकेजिंग मध्ये एका चांगल्या गोष्टी सहित तुमच्या समोर आणायचा प्रयत्न केलेला. डेफिनेटली, अगदीच. तिसरं इंटरेस्टिंग आहे. आता नाव कसं पडलं, शबरी नॅचरल्स हे नाव का? एकतर आमचं शबरी महामंडळ आहे. दुसरं म्हणजे की शबरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शबरी म्हणलं की शबरीची बोरं. हो. तर शबरी ही भारतीयांसाठी पहिली क्वालिटी मॅनेजर होती असं मला वाटतं. बरोबर. शी वॉज अ क्वालिटी कॉन्शियस पर्सन. की भगवान श्री रामचंद्र जेव्हा तिच्याकडे गेलेत तर तिने कुठलेही बोरं दिले नाहीत, तर चांगले साक्षात भगवान आले म्हणून तिने आपले खाऊन बघितले. आणि ती उष्टी बोरं का, तर त्यांना चांगलं खाऊ घालायचं होतं. आणि म्हणून शबरी नाव, की आमचे प्रोडक्ट्स हे शुद्ध आहेत, हे टेस्टेड आहेत, गुड क्वालिटी आहे आणि नॅचरल, म्हणून शबरी नॅचरल्स हे नाव आम्ही ब्रँड दिलंय. पण हे तुम्ही खाद्य पदार्थांबरोबर आता इथे एक ऑइल दिसतंय, साबण आहे, काही क्रीम आहे, हे कसे डेव्हलप झाले? तर म्हणजे आमचे बेसिक प्रोडक्ट्स म्हणजे महुआ पासून आम्ही सुरुवात केली. महुआचं जे तेल आहे, म्हणजे हे इथे जे दिसतंय, हे महुआच्या सीड्स पासून बनवलेलं आहे. बर. तर जेव्हा मी धुळ्यामध्ये फिरत होते, धुळ्यातल्या गावामध्ये, पिंपळनेरच्या तिकडे बारीपाडा वगैरे त्या गावात, तर मला असं लक्षात आलं की ते लोक हे तेल कुकिंग मीडियम म्हणून रोज वापरतात. म्हणजे ट्रॅडिशनली ते शेंगदाण्याचं, तिळाचं वगैरे तेल खात नाहीत, तर ह्याचं तेल बनवतात आणि तेच तेल खातात. तुम्ही बघाल ना तर आदिवासी बंधू भगिनी बऱ्यापैकी अजूनही फार काटक आहेत आणि कष्ट, ओबेसिटी नाहीये. मग हे लक्षात आलं की अरे ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत का. म्हणजे ते लोक मोह खातात, मोहाची दारू पण पितात कारण त्यांना ते अलाउड आहे, आणि मोहाचं तेल वापरतात. त्यानंतर मी काही वैद्यूंना भेटले, तर त्यांनी सांगितलं की आम्ही ह्याच्यामध्ये काही हर्ब्स
मिसळतो आणि ते मसाज म्हणून, म्हणजे अथरायटिस असेल किंवा असं गुडघे दुखत असतील, सांधे दुखत असतील, त्याकरता मसाज ऑइल म्हणून हे वापरलं जातं. मग मी हा विचार केला की चला मग हे प्रोड्यूस समजा इतकं चांगलं असेल तर ह्याचं पण तेल, कारण आपण अवोकाडो ऑइल बघितलेलं आहे, आपण ऑलिव्ह ऑइल बघितलेलं आहे, आणि त्याच दर्जाचं हे तिसरं आपला भारतीय पर्याय आहे. हे सगळे बाहेरून आपल्याकडे आलेले आहेत, तेही चांगले आहेत, पण आपण हे सुद्धा प्रमोट करू शकतो असं वाटायला लागलं. म्हणून मग मोहाचं तेल. आता एक महत्वाचं म्हणजे आमचा लोगो, म्हणजे आमच्या लोगो बद्दलही खूप बोलल्या जातं. तर लोगो, जसं मी शबरी नॅचरल्स म्हटलं तसा आमचा लोगो जो आहे तो कष्टकऱ्याचे हात आहेत. बर. तर हा जो हात आहे हा गोरा नाहीये, तर हा थोडासा रापलेला हात आहे, कष्टकरी आदिवासी बांधवाचाच हात आहे. त्यानंतर त्याला एक वेली आहे, त्याला हाताला भोवती वेली आहे, तिथेच एक फूल आहे आणि तिथेच एक पक्षी आहे, म्हणजे आणि मागे त्याचं बॅकग्राऊंड हिरवा आहे. तर आदिवासी पशु पक्षी, वेली, फुलं, पानं, निसर्ग यांच्या सान्निध्यात राहूनच आपलं जीवन जगत असतो. आणि म्हणून हा ब्रँड सस्टेनेबल आहे. हा ब्रँड हँडक्राफ्टेड आहे, हाताने बनवलेल्या प्रोडक्टचा आहे, आणि हा निसर्गाला अनुरूप आणि पूरक असा ब्रँड आहे. हे या लोगो मधनं आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न केला. सो निश्चितच खूप थॉट आहे मॅडम जे बोलतायत, प्रत्येक त्यांच्या करण्यामध्ये क्रिएटिव्हिटी दिसते, पण त्याच्याबरोबर एक खूप डीप रूटेड विचार आहे. तो विचार आहे तो आदिवासींच्या उन्नतीचा, आणि मग तो लोगो असेल, तो रंग असेल, त्याचं प्रोडक्ट असेल, या सगळ्यामधनं हे दिसतंय. मॅडम जसं तुम्ही नागलीचं सांगताय किंवा मोहाचं सांगताय, तसं इथे आता तुम्ही हे लाईट्स बनवलेले आणि एक बांबूची टोपली सुद्धा आम्हाला दिसते. आदिवासी म्हटलं की बांबू अर्थात झाडं आणि त्याच्यामधनं निघणारं लाकूड हे आलंच, तर याचा वापर तुम्ही कसा काय केला? आमच्या हे पण लक्षात आलं की बांबू चांगल्या प्रतीचा महाराष्ट्रामध्ये आहे, पण बरेचदा त्याला रेकग्निशन तेवढं मिळालं नाही. आणि आपण नेहमी बघतो नॉर्थ ईस्ट मध्ये खूप चांगले प्रोडक्ट्स बांबूचे तयार होतात. आणि माझं म्हणणं होतं की आपण जे प्रोडक्ट्स बनवू ते आपल्याच बांबूचे असले पाहिजेत, आणि म्हणून त्याच्यावर रिसर्च सुरू केला की कोण कोण आहे, कुठे कुठे हे प्रोडक्ट्स बनतायत. तर एकतर म्हणजे धारणीमध्ये, चिखलदऱ्यामध्ये एक संपूर्ण बांबू केंद्र नावाची एक संस्था आहे, आणि गेली अनेक वर्ष ते फार उत्तम काम करतायत. लवादा नावाचं गाव आहे, तिथे ते काम करतायत. आणि त्यांनी आम्हाला अप्रोच केलं की आम्हाला तुम्ही काही फंडिंग सपोर्ट देऊ शकाल का? मग आम्ही त्यांना फंडिंग सपोर्ट दिला, आणि मग त्या फंडिंग सपोर्ट दिल्यानंतर मग त्यांच्याकडनं अशा प्रकारचे प्रोडक्ट्स आम्ही बनवून घ्यायला सुरुवात केली. तर हे म्हणजे ही जी माळ बघतात तुम्ही, ही सस्टेनेबल आहे. म्हणजे ही दिवाळीच्या वेळी लाइटिंग म्हणून असंख्य लोकांनी आमच्याकडनं विकत घेतली. मला फोटोज येत आहेत की हे खूप छान आहे, आणि हा सगळा जो आहे हे संपूर्ण हाताने बनवलेले आहेत. ह्यातले काही बंधू भगिनी, म्हणजे एक आमची भगिनी आहे तिला दिसत नाही, आणि दुसरं तिचे नवरा ते पायानी अधू आहेत, म्हणजे ते दिव्यांग आहेत. त्या ग्रुप मधले असे 3-4 लोक आहेत की जे दिव्यांग आहेत, आणि ते अतिशय सुंदर क्राफ्ट्समनशिप त्यांच्याकडे आहे, आणि त्या क्राफ्ट्समनशिपला कुठेतरी रेकग्निशन मिळावं ह्या करता मग आम्ही ठरवलं की आमचे जे दिवाळी गिफ्ट हॅम्पर्स आहेत तर ते आम्ही सस्टेनेबल पॅकेजिंग मध्येच आम्ही देणार. ही जी बास्केट दिसते आहे, ही बास्केट ही पेठ मधनं आलेली आहे, म्हणजे आपल्या नाशिक मधली ही बास्केट ही म्हणजे मी कुठलंही ट्रेनिंग दिलेलं नाही. ते लोक काय करायचे, जुन्या काळी, एक मिनिट, म्हणजे अजूनही त्यांचे धान्य साठवण्याच्या ज्या बास्केट्स असतात त्याला एक विशिष्ट नाव आहे. ती साधारणतः अशी आहे, म्हणजे बघा खाली चौकोन आहे आणि वरती गोलाकार आहे. आणि ही कला ते म्हणजे थोडस विसरत चालले होते, विस्मरणामध्ये चालली होती की नाही बाबा आता काय कोणी हे घेत नाही. त्यांच्यामध्ये ते लोक बनवतात आणि त्यांचे धान्य साठवण्यासाठी म्हणून ह्या वीवचा उपयोग होतो. तर मला हे लोकांच्या समोर आणायचं होतं की आपण धान्य ह्याच्यात का साठवू शकत नाही, किंवा आपल्या पोळ्या असतील, भाकरी असतील, त्या आपण ह्याच्यात ठेवू शकतो, किंवा कुठल्याही स्टोरेज करता म्हणून हे वापरू शकतो. तर म्हणून हे सगळे प्रोडक्ट्स आम्ही बांबूचेच करायचा प्रयत्न केला. त्यामुळे आता बांबूची आमची एक वेगळी प्रॉडक्ट लाईन डेव्हलप होते आहे, ती तयार होते आहे. ख्रिसमस साठी म्हणून आता आम्ही ख्रिसमस ऑर्नामेंट्स ते आणतो आहोत. क्रिसमस बेल्स आहेत, क्रिसमस ट्री,
हे पण आता आमचे अपकमिंग प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही मला मगाशी विचारलं की हे कसले प्रोडक्ट्स वेगळे झालेत, तर जेव्हा आम्ही तेल केलं मला असं वाटायला लागलं की समजा ह्याचं तेल होतंय आणि ह्याच्यामध्ये खूप चांगल्या मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज आहेत, आणि आता नवीन धकाधकीच्या जीवनामध्ये तेल मालिश करा किंवा मसाज करा त्याला पण तेवढा वेळ मिळत नाही, तर असे कुठले प्रोडक्ट्स आणता येतील की ह्याचा जो गुडनेस आहे तो आपल्याला इतर प्रॉडक्टमध्ये, मॉडर्न प्रॉडक्टमध्ये नेता येईल का. आणि मग कसं होत जातं ना की चांगली लोक भेटत जातात जेव्हा आपल्याला एखादी चांगली गोष्ट उभं करायची असेल. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की हे सगळे प्रोडक्ट्स आमचे डिझायनर हे नाशिकचे आहेत. बर. आमचे वाईन मेकर नाशिकचे आहेत. हे जे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत म्हणजे हे मी तुम्हाला दाखवायला आवडेल मला की हा साबण हा मोहाच्या तेलापासून बनवलेला साबण आहे आणि त्याला आम्ही मनमोहक असं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यावरती हे जे पेंटिंग आहे हे चित्रकथी ह्या चित्रशैलीमध्ये केलेलं आहे. बर. ठाकर आदिवासी, सिंधुदुर्गातल्या ठाकर आदिवासींची ही चित्रशैली आहे आणि ह्या शैलीमध्ये हे अतिशय सुंदर फ्रेग्रन्स असलेला, त्याच्यामध्ये केशर, टर्मरिक हे सगळे इसेन्शियल ऑइल्स त्याच्यामध्ये आम्ही घातलेले आहेत, इसेन्शियल फ्रेग्रन्सेस, आणि बेस मोहाच्या तेलाचा आहे. तो हा मनमोहक या नावाने साबण केला. दुसरा आहे मनमोही, म्हणजे मला मोह ह्याच्यात आणायचा होता त्या नावांमध्ये, तर मनमोही नावाचं आमचं मॉइश्चरायझर आहे. तर जे पण ह्या ऑइल पासूनच बनवलेलं आहे, फक्त तेल आहे याच्यामध्ये, त्याला मॉइश्चरायझरच्या फॉर्म मध्ये आणलंय आणि कस्तुरीचा फ्रेग्रन्स म्हणजे ओरिजिनल कस्तुरीचा फ्रेग्रन्स आम्ही ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. तर म्हणून नवीन जनरेशन करता आणि कुटुंबातल्या इझी टू यूज आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी काहीतरी म्हणजे एक कुटुंब समजा शॉपिंगला आलं तर प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझ्यासाठी हे काही ना काही प्रॉडक्ट आहे. त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट्स आम्ही तयार केले. मॅडम एक प्रीमियम प्रोडक्ट आहे याच्यात जे दिसतंय आपल्याला की नाशिक म्हटलं म्हणजे एक वाईन कॅपिटल म्हणून आपण म्हणतो. येस. पण आपल्याला मोह म्हटलं की जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की मोहाची दारू आणि मग 2 पावलं लोक मागे सरकतात, पण तुम्ही ते मॉडिफाय करून त्याची एक वाईन प्रोडक्ट तयार केलं, तर तो रिसर्च काय होता? जसं त्याच्यापूर्वी अजून एक थोडक्यात सांगते की आमचं जे अजून एक प्रॉडक्ट याच्यात आलं नाहीये, मोहाचं सिरप हा आमचा अत्यंत फास्ट मुव्हिंग आयटम झालेला आहे. की मोहाचं फुल ड्राईड फॉर्म मध्ये आहे. ह्याला समजा उकळलं आणि ते जवळपास 4 ते 5 तास ती स्लो कुकिंग प्रोसेस असते त्यांची, त्या प्रोसेसमध्ये नेलं की एक सिरप तयार होतं आणि तो सिरप म्हणजे काकवी सारखा लागतो. बर. आणि ते शुगर फ्री आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठली साखर नाही, त्यामुळे साखर आणि गुळाला पर्याय बर म्हणून तो सिरप स्वीटनर म्हणून आता समजा पॅनकेक्स करतात, पॅनकेक्स वरती हनी टाकतात किंवा मेपल सिरप टाकतात, तर त्याला पर्याय म्हणून हा मोहाचा सिरप हा अतिशय उत्तम त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की कोणाला सर्दी खोकला झाला असेल तर वाईन जे घेणार नाहीत किंवा लिकर जे घेणार नाहीत त्यांच्यासाठी मोहाचं सिरप त्यांनी एक चमचा जरी घेतलं तरी त्यांना आराम पडतो हे होतं. आणि मग आम्ही नंतर विचार केला की अजून एक प्रॉडक्ट काय देता येऊ शकतं, तर आम्ही आणल्या चॉकलेट्स. बर. तर ह्या डार्क चॉकलेट्स आहेत आणि ह्या फक्त डार्क चॉकलेट आणि मोहाचा सिरप ह्या 2च इन्ग्रेडियंट्सनी बनलेला आहे. आणि काही चॉकलेट्स मध्ये आम्ही मोहाची फुलं पण टाकलेली आहेत. अच्छा. म्हणजे जसं थोडासा क्रंच यायला किंवा आपण रेझिन्स टाकतो ना, आपण मनुके वगैरे टाकतो, तर आम्ही मोहाचेच मनुके त्याच्यामध्ये टाकले आहेत. सो दिस इज अ शुगर फ्री ऑल्टरनेटिव्ह टू चॉकलेट्स. तर म्हणून गिल्ट फ्री हेल्दी प्रॉडक्ट्स हे आम्ही म्हणजे तो एक आमचं कायम म्हणणं आहे. आणि ह्या चॉकलेट्सला आम्ही मोयान हे नाव दिलेलं आहे. मोयान माडिया डायलेक्ट आहे, बोलीभाषा आहे माडिया आदिवासींची. तर त्यामध्ये मोयान ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे मोहाचा सुगंध. बर. तर म्हणून मग ह्या चॉकलेट्स मोयान ह्या ब्रँड नेमनी आम्ही आणतो. मग हे सगळं करत असताना मोहा म्हटलं की दारू हे जे इक्वेशन आहे, मग आम्ही विचार करायला लागलो की त्या सेक्टरमध्ये काय करता येईल. आणि मग मी जाऊन एका गावामध्ये ती सगळी प्रोसेस बघून आले
की डिस्टिलेशन कसं होतं, ही प्रोसेस कशी होते, सगळं मी समजून घेतलं. आणि मग हे लक्षात यायला लागलं की डिस्टिलेशन करायला ज्या काही इक्विपमेंट्स लागतात आणि मोठे मोठे म्हणजे मशिनरी लागते, तर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कॉस्ट खूप जास्ती आहे किंवा त्याचं लायसन्सिंग फार थोडंसं डिफिकल्ट आहे, मार्केटिंग पण चॅलेंजिंग होईल. आणि मग माझ्या डोक्यात यायला लागलं की नाशिक आहे, वायनरीज आहेत, वाईन कॅपिटल आहे, आपण नाशिकमध्ये आहोत, तर मग आपण मोहाची वाईन करू शकतो का. आणि मला जवळपास 1.25 ते 1.5 वर्ष रिसर्च करावा लागला. वेगवेगळ्या वाईन मेकर्सशी मी बोलले, वेगवेगळ्या वायनरीजला व्हिजिट केली, खूप एक्सपर्ट्स बरोबर चर्चा केली, जे लोक ह्या बिझनेसमध्ये आहेत, म्हणजे काही आहेत की जे मोहाची अतिशय उत्तम लिकर तयार करतात, त्यांच्याशी चर्चा केली. मग आम्हाला एक वाईन मेकर सापडले आणि त्या वाईन मेकरना म्हटलं की चला आपण प्रयोग तर करूया. मग एका वाईनरीने आम्हाला म्हटलं की हो आपण काहीतरी जॉईंटली करू. आणि त्यातनं ही वाईन तयार झालेली आहे आणि ह्याला आम्ही नाव मोहाची असं दिलेलं आहे. सो म्हणजे मोहाची दारू असं न म्हणता फक्त मोहाची म्हटलंय आणि खाली हेरिटेज वाईन म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मराठी म्हणजे आपलं मराठी नाव आहे, महाराष्ट्राचं ही वाईन म्हणून मराठी आहे, पण त्याला इंटरनॅशनल अपील आहे. म्हणजे इटालियन किंवा जॅपनीज किंवा वेगवेगळ्या म्हणजे इंटरनॅशनल थोडासा त्याच्यामध्ये फील आहे. आणि ह्याचं ब्रँडिंग देखील आम्ही मग इंटरनॅशनल लेवलच असावं असं केलेलं आहे. आणि ह्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. लोक फार इंटरेस्टनी या प्रोडक्टकडे बघायला लागलेत. थोडेच दिवसामध्ये हे देखील मार्केटमध्ये येईल. हे पहिलं प्रॉडक्ट आहे, म्हणजे ह्याच्यावर अजून R&D सुरू आहे आणि ह्याचे अजून काही व्हेरियंट्स येतील. तसंच आम्ही स्ट्रॉबेरी, म्हणजे नाशिकची स्ट्रॉबेरी पण आता खूप प्रसिद्ध होत चाललेली आहे आणि स्ट्रॉबेरीज देखील आपल्या आदिवासी भागामध्येच ह्या स्ट्रॉबेरीज आपले शेतकरी घेत आहेत. तर ती पण वाईन आमची थोड्याच दिवसामध्ये, म्हणजे स्ट्रॉबेरीज वेस्ट होतात, स्ट्रॉबेरीचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे आणि म्हणून मग ते वेस्टेज टाळण्याच्या दृष्टीने ही शेतकऱ्यांच्यासाठी एक ऍडिशनल इन्कम जनरेटिंग ऍक्टिव्हिटी म्हणून आम्ही थोड्याच दिवसामध्ये बेरी स्ट्रॉबेरीची पण वाईन तयार आम्ही, म्हणजे आणि हे सगळे ओनरशिप त्यांची. आम्ही लेबल आणि ह्याचं डिझायनिंग आम्ही करून दिलं, त्याची इन्व्हेस्टमेंट ही आम्ही केलेली आहे. त्यामुळे आमच्या FPOना याच्यामध्ये एकही रुपयाचा खर्च आलेला नाही ब्रँड बिल्डिंग मध्ये. तर ते आम्ही केलं, म्हणजे टेक्निकल सपोर्ट आम्ही दिला, लेबल्स डिझाईन आम्ही करून दिले, पहिलं प्रिंटिंग आम्ही करून दिलं. आता आम्ही त्यांच्याकडे हँडओव्हर करणार आहे की आता तुम्ही सगळं करा. हा, आणि मग मार्केटिंग प्लॅटफॉर्म पण आता आम्ही उपलब्ध करून देतोय. खरं दिस इज अ वंडरफुल स्टोरी. म्हणजे एक अधिकारी जर का इंटरेस्ट असेल आणि थोडा वेगळा विचार असेल, क्रिएटिव्हिटी असेल, तर काय उभं करू शकतं. तर ही सगळी प्रोडक्ट रेंज तुम्हाला दिसते. जसं मॅडम म्हणतायत की ह्याच्यावर काम खूप झालंय, 1-2 वर्ष ह्याच्यावर काम चाललेलं आहे आणि मग हे इंटरनॅशनल लेवलचे प्रोडक्ट्स की ज्याला ब्रँडिंग आहे, ज्याला स्टोरी आहे, ज्याला छान पॅकेजिंग आहे, हे सगळं या दिवाळीत आपल्या समोर आलेलं आहे. आता झालेल्या कृषी प्रदर्शनात सुद्धा हा स्टॉल शबरी नॅचरल्सचा होता आणि तिथेही त्याला खूप आम्हाला रेकग्निशन पण मिळालं, अवॉर्ड पण मिळालंय. सो हे सगळं करताना आपण नेहमी म्हणतो की शासनाचे विभाग करतात काय, शासन करतं काय, की काहीतरी स्कीम्स असतात त्या राबवल्या जातात, पण त्या स्कीम्स अगदी तळागाळापर्यंत त्या लाभार्थीपर्यंत नेणं, त्या आदिवासीपर्यंत नेणं, या खऱ्या अर्थाचं हे काम आज तुम्ही नाशिकमध्ये राहून उभं केलंय. मॅडम खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि मला असं वाटतं की या सगळ्यांनी आदिवासी बांधवांना आपल्या त्यांच्या एकंदरीत उपजीविकेला खूप मोठी उभारी मिळेल आणि एक खूप मोठी दिशा मिळेल की त्यांना एक वेगळं नॅशनल इंटरनॅशनल मार्केट जे गरजेचं आहे, की त्यांच्या लाईव्हलीहूडसाठी गरजेचं आहे, हे त्यांना निश्चित मिळेल. याच्यामधनं आम्ही अपेक्षा करतो. तुम्ही या सुंदरशा केलेल्या कामाबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि आज इथे उपस्थित झालात आणि ही सगळी स्टोरी आम्हाला तुम्ही शेअर केलीत, छानशी प्रक्रिया आम्हाला समजावून सांगितलीत, त्याबद्दल खूप थँक्यू. आणि येत्या काही दिवसातच आमचं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लॉन्च होत आहे. शबरी नॅचरल्स या नावानेच आमचं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म येणार आहे, येतच आहेत काही दिवसांमध्ये. त्यामुळे हे सगळे प्रोडक्ट्स आपल्याला ऑनलाईन पण ऑनलाईन आमचा फोकस जास्ती ऑनलाईन वरच आहे, कारण मग त्याची रीच आणि अपील, म्हणजे इट्स अ स्टार्टअप आणि हल्ली स्टार्टअप्स हे फार वेगळ्या प्रकारे काम करतात, तर तसंच काम आम्ही करू इच्छितो. त्यामुळे त्या पोर्टलवरती आपले हे सगळे प्रॉडक्ट्स निश्चितच नागरिकांना आणि पूर्ण कस्टमर्स देश विदेशातल्या आपल्याला उपलब्ध होतील. काही एक्सपोर्टर्स पण इंटरेस्ट दाखवतायत, ते मला येऊन भेटतायत की आम्ही एक्सपोर्ट करू शकतो का वगैरे. तर
त्याही बद्दल चर्चा. निश्चितच हा प्रवास पुढचा खूप मोठा आहे, तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि याला खूप सारा प्रतिसाद हा मिळेल हे आत्ताच आपल्याला दिसतंय. Thank you. आणि ऑनलाईन जे तुम्ही म्हणताय त्याच्यानी तर खूप साऱ्या लोकांना ऍक्सेसिबिलिटी खूप चांगली. सो थँक्यू सो मच थँक्यू फॉर बिंग हिअर. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू.